तर जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? मी आहे माझ्या गावच्या घरी म्हणजेच कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये पारंपरिक एक पद्धत आहे, जसं मुरगातली राखण. अ, रोहिणी नक्षत्र संपलं की मिरग सुरू होतं आणि मिरग सुरू झालं की प्रत्येक शेतीची जी कामं असतात ती शेतीची कामं सुरू होतात. आणि ही शेतीची कामं सुरू होताना एक अनुकूल बदल होत असतो झाडांमध्ये किंवा संपूर्ण निसर्गामध्ये. आणि ह्या बदलाच्या वेळेला कोकणामध्ये जे आपले देवदेवता असतात, राखणदार असतात, त्यांना त्यांचे वगमान नारळ दिले जातात. आणि त्यालाच अर्थात म्हणतात की राखण दिली जाते. आणि ही राखण आज आमच्या घरी आहे, त्यानिमित्तानेच गावी येणं झालेलं आहे. आणि आता संपूर्ण राखण कशी असते, कशी दिली जाते, आता काही जण येतील आणि ह्याच्यामध्ये शहाणपणा सांगतील की असं नसतं तसं नसतं, पक्ष्यांचा बळी देऊ नये, वॉट एव्हर इट इज. पण ही आमची जुनी परंपरा आहे, चालत आलेली आहे आणि कोकणातला हा एक अविभाज्य भाग आहे. तर चला मंडळी, आपण या राखणेला जाऊया. बाबा देखील आहेत माझ्याबरोबर आणि संपूर्ण घरची सगळी फॅमिली देखील आलेली आहे. आणि आता वेगवेगळ्या देवांना, वेगवेगळ्या मूळ थळाला सगळीकडे आपण आता नारळ देणारच आहोत. तर चला मंडळी, फटाफट घरी जाऊया आतमध्ये आणि कुठपर्यंत तयारी आली आहे ती बघूया. आणि ही बघा आमची आशा, त्याची ओळख दाखवते बघा शेपूट हलवून. तेच आशा. तर चला मंडळी, घरात कसं शांत वातावरण वाटतं पावसामुळे. तर आपण आता आहोत मंगीलदारामध्ये, म्हणजेच आपल्या पाठच्या घराच्या मागे परसवनामध्ये. आणि परसवनामध्ये प्रामुख्याने प्रत्येकजण वेगवेगळ्या जागेवर राखण देत असतात, पण आमच्याकडे परसवनामध्ये राखण देतात. तर ही आहे संपूर्ण तयारी केलेली आहे. सगळे वगमान नारळ, 5 पानं आणि सुपारी. आणि हे नारळ म्हणजेच वगमान काढून ठेवलेले आहेत, तयारी करून ठेवतात प्रत्येकजण. आता सगळ्या घरांमध्ये राखण सुरू आहे, कारण की आता आमच्या या घरामध्ये राखण सुरू होती आणि आता आम्ही आमच्या घरात आलेलो आहे राखण द्यायला. तसंच जे पिलका आहेत, ज्या आपल्या कोंबड्या आहेत, ज्या आपण देणार आहेत, त्या ह्या कोंबड्या सगळ्या आज कुरवड्यातच बंद आहेत सगळ्या. तर या बघा, या वाढवणार आहेत आता. चला आधी आतमध्ये जाऊया. आतमध्ये घरामध्ये जी नारळ द्यायचे आहेत ते घरातनं नारळांची सुरुवात होईल आणि त्यानंतर बाहेर येऊ. ती घ्यायची घ्या. तर म्हणजे हाता पायावर थोडंसं पाणी घेऊया. देवघरात जायचं आतमध्ये. तर मंडळी, आता आपल्या राखणीला सुरुवात होणार आहे. जसं मी मगाशीच बोललो की घरचे नारळ पहिले द्यायचे आणि मंगीलदारातनं आतमध्ये न जाता मेन दरवाज्यातनं आपल्याला आतमध्ये जायचं. दे घरच्या बसून वैरीवानी तुला आपलं जी काय दरवर्षी जी काय राखण द्यायची ती राखण देत असताना नाही तर तू कसं असेल मुंबईपासून इथपर्यंत सर्व सर्व कुटुंब विलास साळुंगे, विकास साळुंगे जी आपली राखण द्यायची ती राखण देतो ते मान्य करून घ्या. त्याच्यात काय सहजुकाचे आडावडाचं माफ करा, सुखाचा वाटा द्या, सुखपती द्या, सांभाळ करा. इकडे इकडे जगायचे ते देवा वडील देवा जसं राखण मुलगा नक्षत्र राखण देताना जसं गाव घरच्या देवाला नारळ दिला त्या बाळाने तुला आपला नारळ देतो ते मान्य करून घे. त्याच्यात नाही संजोग असेल, राडावडा असेल, पायाखाली जाऊन सुखाचा वाटा द्या, सुखपती द्या, तर मंडळी, आपले आतमधले देवाराजवळचे सगळे नारळ देऊन झालेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत, जसं आपण मगाशी मागे आलेलो मंगीलदारामध्येच, म्हणजे आपल्या परसवनामध्ये. परसवनामधली तयारी आपण आधीच करून ठेवलेली होती संपूर्ण नारळाने, कारण की आता 3 संज व्हायला आलेली आहे, 7 वाजायला आलेत आणि कधीही पाऊस येऊ शकतो. मृग नक्षत्र सुरू झालं आहे आज आणि मिरग हा 15 दिवसाचा असतो आणि 15 दिवसामध्ये कोकणामध्ये सगळेजण आपली राखण देत असतात. आम्ही मिरगाच्या पहिल्याच दिवशी राखण देतोय. आजपासून मिरग सुरू झालेला आहे. आणि हे बघा, तसंच इथे आमची जशी शेतीची कामं मी मगाशी सांगितली तशी आमची हळदीची शेती आहे आणि त्यामुळे हळदीची शेतीची कामं आमची आता ऑलमोस्ट संपत आली आणि सुरू झालेली आहेत. बेड टाकून झालेली आहे. तर आता सगळी तयारी झालेली आहे आणि चालू का रे?
देय वरदान वरदायन की काल की खेम करा बाईला साथी तो मजाची आज आपली मृग नक्षत्रातली विकास साळुंक्याने विकास साळुंक्याने फॅमिली म्हणून आपली जी दरवर्षीची राखण द्यायची ती तिथे त्याच्यात काय सरचूक असेल राडावडा असेल संपूर्ण तळाला नारळ पाण्याचा काय नारळ पाण्याचा विडा देऊन आपलं तुम्हाला हे काय पाहिजे दिले नाही तर मान्य करून घ्या त्याच्यात काय तरचूक असेल आडाविडा बाजूला करा सुपती द्या सांभाळ करा दर पक्षी जय कालके हे तुला आपल्याची काय मृग नक्षत्रातली जी राखण द्यायची ती राखण देतो ती मान्य करून घे त्याच्यात काय चूक असेल आडाविडा असेल तर बाहेर गेले आपण आर आणि आपला जो नारळ द्यायचो ते मान्य करून घे सुखाचा वाटत ते सुपती सांभाळ करून घ्यायची. आता सगळे नारळ देऊन झालेले आहेत आपले इकडचे आणि त्यानंतर नारळ वाढवले जातात. हा देखील हा देवीचा वगमान होता. हा देवीचा वगमान दिलेला आहे. नारळ वाढवायची कामं सुरू आहेत सगळी. नारळ वाढवणे म्हणजे नारळ देणे अर्थात. कधीही पाऊस येईल वातावरण असं झालेलं आहे पावसाचं ढगाळ वातावरण गडगडत आहे आणि आईन ती सिंजनी राखण देतोय आम्ही 7 वाजायला आलेले आहेत आता. नाही लावली कधी लावतो नंतर ते फोडून तर घे फोडून घे म्हणजे पक्षी कापड ते उत्तर घेतलं घे पक्षी कापड तिकडे जाऊ दे इकडे काय येता कामा नाही कोण जातं पण जो कोण काय जास्त त्याच्याकडे जाऊ दे आणि घर पडल्यामध्ये कुठलाही जनावर काही येता कामा नावे लक्ष देतो ते मान्य करून घे आता आपण निघालेलो पुढच्या खुरी द्यायला. ही राखण संपूर्ण आमच्या परसवनामध्ये आम्ही देतो आणि आता तिकडचे देऊन झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत पुढे. हा बघा इथे पण एक आपली कोंबडी आहे आणि हे बघा सगळे अननसाची झाडं. अननस खूप चांगला झालेला आहे. आणि ही खुरी आपण कोकमीच्या खाली देतो. तर प्रत्येक जागेवरती वेगवेगळ्या जागा ठरवून दिलेल्या असतात त्याप्रमाणे. तर ही आहे कोकमी. या कोकमीच्या खाली आपण ही राखण देत असतो. त्यानंतर पुढे या झाडाखाली देखील हा आधी ही देणार होय. कोणालाही काय त्रास दगडाला पाय लागू दे किंवा काही होऊ दे कोणाला काही त्रास होता का नाही त्याच्यासाठी आपला तुम्हाला नारळ जो काय आपला जो त्यांचा उगमान द्यायचा तो उगमान दिला तर मान्य करून घ्या. त्याच्यात काय चलचूक असेल आडावेडा असेल पायाखाली आपण सर्वांना सुटवते द्या तुमच्या आपले उगमान दिलं मान्य करून घ्या. सांभाळ नक्षत्राला राखणाला जो काय पिलका आणि जो नारळ द्यायचा देतोय त्याच्यात काय चलचूक असेल आडवाडा असेल पायाखाली दाबून सर्वांना सुखपते द्या. कंपाऊंडमध्ये जरी काही फेरफिरुस्त असेल विरुस्त असेल कोणाला काही येतं कामा नाही. तसंच कोणी काय करत असेल ज्याचं त्याच्याकडे जाऊ दे. आपलं तुम्हाला जो काही वगमान देतोय तो मान्य करून घ्या. त्याच्यात चलचूक असेल माफ करा. सुखाचा वाटा द्या सुखपते द्या सांभाळ करा. जी राखण मृग नक्षत्रातली देतो त्यावेळेला आपला जो काय नारळ पाण्याचा उल्पा नारळ आणि उल्पा जो काय द्यायचा तो देतोय तो मान्य करून घ्या. संपूर्ण घरपरड्यामध्ये कुठलाही जनावर कुठलाही काही फिरस्ता असो किंवा आरस्ता असो कुठलाही काय असो तो बाहेर घराच्या कुठल्याही याच्यामध्ये येता कामा नाही. आपला तुमचा जो काही वगमान दरवर्षी द्यायचा तो देतोय तो मान्य करून घ्या. त्याच्यात काय चलचूक असेल माफ करा. सुखाचा वाटा द्या सुखपती द्या. आता आपली संपूर्ण राखण देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला वाट बघायची ते म्हणजेच आपलं चिकन शिजायची. चिकन शिजल्यानंतर देखील त्याचा नैवेद्य दाखवला जातो. काळीज जे असतं त्या काळजाचं जे आपण कोंबड्या कापल्यात त्याचा संपूर्ण आणि त्यानंतर ही राखण संपन्न होईल. आणि स्पेशल म्हणजेच आज आपल्याकडे आहे चिकनचा बेत. त्यामुळे भेटूया का थोड्या वेळाने. तोपर्यंत आता मी चाललेलो आहे थोडंसं फाट्यावरती थोडंसं सामान आणायचं आहे. राहिलेलं ते सामान घेऊन येतो आणि मग पुन्हा आपण
भेटूया राखणी जी आहे ती हे देताना. तर मंडळी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आज आपल्याकडे आहे वडे मटण. तर वडे मटणाची तयारी संपूर्ण सुरू आहे आणि ते देखील चुलीवरचं आहे. जे पक्षी आपण मगाशी राखणीला दिले त्या पक्ष्यांचंच हे प्रसाद म्हणून केलं जातं. आणि वडे स्पेशली कोकण म्हटल्यानंतर हे वडे आलेच. आणि स्पेशली आमच्याकडे आहेत भोकाचे वडे. त्याचप्रमाणे आपण जो हे पक्षी होते त्यांची जे काळीज होतं ते काळीज नैवेद्य म्हणून दाखवतो. म्हणजे मगाशी नैवेद्य दाखवून घेतला, ते मी शूट नव्हतं केलं. तर हे बघा, तर इथे हे बघा, इथे हे काळीज आपण ठेवलेलं आहे नैवेद्य म्हणून. आणि जी मगाशी आपण राखण दिली ती इथे परसवनामध्ये दिली. सध्या काळोख खूप झाला आहे त्यामुळे तिथे जाऊ शकत नाही आहे आपण, त्यामुळे इकडनंच ही राखण दिली. आणि प्रत्येकजण आपापल्या आता कामाला लागलेले आहे आणि इकडनं आता फक्त वाट बघायची आहे ती म्हणजे जेवायची. जेवण रेडी होत आहे. जेवण रेडी झाल्यानंतर आपण मस्तपैकी निवांत जेवायचं आहेच. त्याप्रमाणे प्रत्येकजण आता आपापल्या कामाला लागलेले आहे. साहिलराव, साहिल शिर्के काय बघतो काय? नमन नमन बघताय. तर चला मंडळी, आता थोड्या वेळ आपण तुमची सुट्टी घेतो, त्यानंतर जेवायला भेटूया. तर मंडळी, आपली जेवणाची सुरुवात आता झालेली आहे मंगेशदारामध्ये. तर चला आपण पण जाऊया. बसा. तर मंडळी, ताट सजलेलं आहे आपलं. भात नाही ठेवलं? भात नंतर. तर सगळे बसलेले आहेत पंक्तीला. आता मी पण जेवण घेतो, मग थोड्या वेळाने भेटूया. चला मंडळी, आपलं जेवण देखील झालेलं आहे आणि आपला हा राखणेचा व्लॉग इथेच संपतोय. तर उद्यापासून पुन्हा आपली सगळी कामं सुरू होतील शेतीची. त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.